अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं युद्ध अजूनही सुरूच आहे आणि त्यांचे परिणाम मात्र जगाला भोगावे लागत आहेत. दोन्ही देश एकमेकाला धमक्या देत आहेत, एकमेकांवर मिसाईल आणि बॉम्ब मारत करत आहेत. पण त्या युद्धाची झळ जगभरातील सगळ्या देशांना बसत आहे. इराणच्या, इस्रायलच्या आजूबाजूचे देश तेल आणि गॅस हब म्हणून ओळखले जातात. पण या सगळ्या तेल आणि गॅसचा प्रवास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो आणि गेल्या काही दिवसापासून युद्धाच्या जास्तीच्या प्रभावामुळे ही सामुद्रधुनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील तेल आणि गॅसचा पुरवठा जवळपास खंडित झाला आहे. त्यामुळे महागाई वाढली आणि त्याचा फटका जगातील सर्वसामान्य लोकांना बसत आहे. त्यातच इराणने दादागिरी करत आता सांगितलं आहे की तुम्हाला जर तुमचं जहाज या समुद्रातून न्यायचं असेल तर $2 लाख डॉलर टोल टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर तब्बल 18 कोटी टॅक्स रुपये टोल द्यावा लागेल. त्याला या टोल टॅक्समुळे जगभरातील देशावर काय परिणाम होत आहे, हे टोल घेण्याबाबत इराणने आपली काय बाजू मांडली आहे आणि या टोलमुळे भारतावर काय परिणाम होत आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. होर्मुझ ही पर्शियन गल्फ आणि ओमानच्या समुद्राला जोडणारी एक अरुंद खडी. रुंदी फक्त 33 किलोमीटर, पण या छोट्याशा मार्गातून रोज जगातल्या सगळ्या तेलाच्या 20% माल वाहतूक केली जाते. सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक या सगळ्या देशांचं तेल जगापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हीच सामुद्रधुनी. रोज जवळपास 20 ते 21 दशलक्ष बॅरल तेल इथून जातं. म्हणजे हा मार्ग बंद झाला तर तेलाच्या किमती गगनाला भिडतील, जगाच्या अर्थव्यवस्था थरथरेल आणि भारतात LPG, पेट्रोल, डिझेल सगळ्याच किमती भडकतील. त्यामुळे या समुद्रधुनीला जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी म्हणतात. काही दिवसापासून इस्रायल-इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेच्या B-2 बॉम्बने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सला लक्ष्य केलं. इराणने हल्ल्याची धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितलं, होर्मुझ उघडं ठेव, नाही तर मोठा स्फोट होईल. पण इराणचे परराष्ट्रपती अब्बास अराघची म्हणतात, आम्ही होर्मुझ बंद केलं नाही, पण शत्रू राष्ट्राची जहाजे आता आमच्या परवानगीशिवाय जाणार नाहीत. आता येतो महत्वाचा पाठ. इराणच्या संसदच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाउद्दीन बोरुजर्दी यांनी जाहीर केलं, आम्ही होर्मुझमधून जाणाऱ्या निवडणूक जहाजांकडून $20 लाख म्हणजे अंदाजे 18 कोटी टॅक्स टोल घेणार आहोत आणि आम्ही टोल घ्यायला सुरुवात देखील केली आहे. बोरुजर्दी म्हणाले, युद्धाचा खर्च वाढलाय, होर्मुझ आमचा हक्क आहे आणि हे शुल्क आकरण म्हणजे इस्लामिक रिपब्लिकची ताकद दाखवणं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जगाला तेलाची गरज आहे. तेल इथूनच जाणार आणि इथूनच जायचं असेल तर इराणला कर द्यावा लागेल. हे पाऊल म्हणजे अनेक दशकांनंतर इराणने होर्मुझवर आपला थेट अधिकार सांगितला आहे आणि यामुळे जगातील शिपिंग इंडस्ट्री हादरली आहे. आता प्रश्न येतो, आपल्याला काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. भारत आपल्या तेलाची 80% पेक्षा जास्त गरज या आयातून भागवतो. त्यातला मोठा हिस्सा येतो मध्य पूर्वेतून म्हणजे होर्मुझमधून. इराणने टोल वाढवला किंवा मार्ग अडवला तर भागात LPG सिलेंडरच्या किमती वाढतील, अजून वाढतील. पेट्रोल, डिझेल महागेल, महागाई भडकेल. युरोप, जपान, दक्षिण कोरिया सगळ्यांनाच याचा फटका बसेल आणि जहाज कंपन्या त्यांना हा टोल भरायचा नसेल तर आफ्रिकेला वळसा घालून यावं लागेल, जो प्रवास जवळपास 15 दिवस जास्त लांब आहे. म्हणजे डिलिव्हरी उशिरा, कॉस्ट जास्त आणि त्याचा थेट परिणाम महागाईवर होईल. काहींना वाटेल इराणचे असे करणे म्हणजे दुर्बलतेचे लक्षण आहे, पण खरे चित्र उलट आहे. इराण खार टर्मिनल मार्गाने रोज 17 ते 20 लाख बॅरल तेल निर्माण करतोय. युद्धाच्या काळातही त्याचा महसूल सुरूच आहे आणि आता टोल वसूल करणं अतिरिक्त उत्पन्न मिळवतोय. इराण अमेरिकेला धमकी देतोय, पण इराण आता या धमकीला घाबरत नाही. थेट होर्मुझ बंद करायला संपूर्ण म्हणजे जगाच्या तेल पुरवठ्यावर हल्ला करणं हे अमेरिकेलाही माहीत आहे. त्यांना हे कधीच परवडणार नाही आणि इराणला माहीत आहे हे होर्मुझ हे त्याचं सर्वात मोठं हत्यार आहे. होर्मुझची लढाई फक्त इराण, अमेरिका किंवा इस्रायलची नाही, ही लढाई आहे जगाच्या ऊर्जा भवितव्याची. एका छोट्याशा सामुद्रधुनीवर ज्याचा दबदबा असेल त्याच्याच हाती जगाचा आर्थिक रिमोट असेल. इराण हे ओळखतो आणि म्हणूनच इराण इथे आपले वर्चस्व अजून मजबूत करत आहे. तुम्हाला काय वाटतं, इराणची खेळी यशस्वी ठरेल का? इराण किती दिवस होर्मुझवर पकड ठेवेल? अमेरिका याचं उत्तर देईल का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.